दिला जाणार नाहीये। या स्पर्धेचा मात्र नियम तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय। त्यानंतर चेसिंग आणि ड्रेसिंग हे कंपल्सरी आहे आणि त्याच पद्धतीने या स्पर्धेकरता घेतलेली मेहनत आणि 40+ चे 2 बॅटर 45+ चे 2 बॅटर हे मात्र पाहू शकाल की सलामीला असतील। त्यानंतर गोलंदाजी मागवरती 45+ चे मात्र गोलंदाज हा मात्र तुम्हाला पहिल्या मेंटेन पॉवर प्ले करता वापरावा लागेल। असे विविध आपण पाहू शकेल स्पर्धेचे नियम तुमच्यापर्यंत पोहोचतात। त्यानंतर चतुर्भुज लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचते। याच्यामध्ये पाहू शकाल नक्कीच अभय पाटील मोठ्याचा पाडा, त्यानंतर पाहू शकाल नक्कीच कृपेश वारगडे मोठ्याचा पाडा, त्यानंतर नयन पाटील हे म्हटलं खऱ्या अर्थानं गुरुवर्य त्यांचं नाव खऱ्या अर्थानं नारे, त्यानंतर विल लोहार पाहू शकाल कंचाळ, त्यानंतर संतोष के पाटील पाहू शकाल घोटावडे, त्यानंतर पाहू शकाल नक्कीच अविनाश पस्ते निसोले, त्यानंतर अजित पस्ते कुडूस, नैनेश पाटील चिंचगर, त्यानंतर प्रशांत समोते पाहू शकाल शिरोले, त्यानंतर सुहास पाटील घोटगाव आणि रवींद्र पारदी कंचाड। अशा पद्धतीने प्लेइंग लिस्ट आहे तुमच्यापर्यंत पोहोचली आहे। आणि पहिला चेंडू पडण्याआधी मात्र नक्की आपला 12वा खेळाडू टूर्नामेंट आपला मात्र या ठिकाणी आमच्यापर्यंत जॉईन करायचा आहे। त्यानंतर मात्र मॅचला सुरुवात होणार नाहीये। चला आपण दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू हा जॉईन करायचा आहे, कारण सर्वांनाच माहिती आहे सर्व सिनियर क्रिकेटर ज्याने अनेक वर्ष क्रिकेटला दिली आणि क्रिकेटचे जवळून पाहिलेले दिवस ज्यांनी खऱ्या अर्थाने अनुभवलेत, त्याच्यामध्ये बाळपाच दिवस असतील, येणारे नवीन दिवस देखील असतील आणि खऱ्या अर्थात जुनं क्रिकेट ज्यांनी खेळलं त्या जुन्या क्रिकेटचा अनुभव असताना या ठिकाणी अनेक सिनियर क्रिकेटर आहेत। चला आपण इथे चेअरची व्यवस्था करायची आहे। चला मातला सुरुवात बॅटर विनोद पाटीलच्या बॅट मधनं पहिला बॉल इथे मात्र डाऊन द ग्राउंड सरळ निघून चालला, ऑप्शनच्या बाहेर खेळला गेला आणि सरळ मात्र ऍट द क्रॉस लाईन विनोद पाटील बांधफॉर्म अपजे पहिला इथे चौकार करता वड बाडे विनोद पाटील पहिल्याच बॉल वरती आपली चमक, पहिल्याच बॉल वरती आपली सिद्धता आणि पहिल्याच बॉल वरती ब्रँड ऑफ वाडे द ब्रँड ऑफ अपजे वड बाडे। पहिले तर विनोद पाटील नसेला रमेश देवकर आपण पाहतोय आणि गोलंदाजी मागवरती आहे रवींद्र पारदी आपण पाहू शकाल कंचाण गोलंदाजी मागवरती मेंटेन पाहतो पहिला बॉल इथे चौकार धावसंख्या आपण पाहतोय इथे परफेक्ट इसा कव्हरच्या मधोमधन बॉल सल 2 दिशाच्या मधोमधन विनोद पाटीलचा आणखीन एक मात्र सुपर टायमिंग चौकार 4 धावा क्या बात विनोद पाटील। पहिला बॉल आपण जर पाहिलं तर फाईन आणि ऑन साइडच्या विधून पाहू शकाल, त्यानंतर मध्ये स्ट्राइकवर मिडअपच्या विधून बॉलला मात्र ट्रॅव्हल केलं गेलं आणि बॅक टू बॅक 2 चौकार इट्स कम आउट डीजे। बाडे इथे मात्र झेलला संधी आहे, असं म्हणतात ना लालच बुरी भला आहे। 2 चौकार आलं ती विनोद पाटील मात्र तिथे रिस्क घेतली आहे आणि रिस्कचं भुगतान काय तर स्वतःची आत्महत्या आणि परतावाला विनोद पाटील सारख्या बॅटरला बॅक टू द ग्राउंड विनोद पाटील पहिली विकेट पहिली सफलता विकेटचं बटन खेळाडू बाद कम आउट डीजे। मैदाना शात मध्ये पीएस बिग प्लस 40+ पाहू शकाल की लीग ऑफ तुम्ही अनुभवतात आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी क्रिकेटमध्ये अनेक वर्ष दिली पण त्यानंतर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आली की कुटुंबाची जबाबदारी येते ना ते खऱ्या अर्थानं सर्व काही स्वप्न विसरावी लागतात आणि त्या स्वप्नांना कुठेतरी जागृत करण्याकरता ही लीग तुम्ही अनुभवताय आणि या लीगच्या मागे अर्थ आपण जर पाहिला तर खऱ्या अर्थानं पाहू शकाल नक्कीच भूमिक स्पोर्ट्स व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांनी उजाला दिलाय आणि उजालाचं दुसरं नाव तर काय ते खऱ्या अर्थाने तुम्ही अनुभवताय मैदानाच्या आतमध्ये। न्यू बॅटर मैदानाच्या पाहू शकाल या ठिकाणी
निलेश पाटील आपण पाहत आहे सिंगल येते सिंगलच्या सहाय्यानं आपण पाहिलं तर स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते त्या ठिकाणी 9 या धावसंख्येवरती. निलेश पाटीलने चांगली फलंदाजी केली होती. पहिला बॉल तुम्ही जर पाहिला तर फाईन यांच्या ऑनसाईडच्या दिशेनं त्यानंतर इसाकावरला बरोबर पाहू शकाल 2 डिस्टन्सच्या मधोमधनं ट्रॅव्हल केलं होतं. या ठिकाणी पाहू शकाल गोलंदाजी मार्क होती रवींद्र पारधी मॅन फ्रॉम कंचाड. अनेक वर्ष त्यांनी देखील कंचाड गावाचं नेतृत्व केलं. मग नंतर मिथुन दादा असेल कंचाड गावाला खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या विभागामध्ये आणि डब्ल्यूसीच्या माध्यमातून अनेक वर्ष काम करण्यामध्ये त्यांचा देखील हातखंड राहिला आहे. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर इथे सिनियर क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. निलेश पाटील आपण पाहू शकतो क्लोज किपिंग म्हणून वाटा टेनिस बॉल मध्ये त्यांची ओळख देखील आहे. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्क होती राईट ऑन विकेट्स. चला संधी होती पाहू शकलं मात्र कॉल केला होता त्या ठिकाणी पाहू शकणं पाहायला मिळतं. षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहिलेच फील्ड कंप्लीट झालंय आणि मेंटेन पॉवर प्ले पाहू शकाल 1 विकेट लॉस ऑफ. आपण पाहू शकाल की निल्सन या गडावरती 11 या धावसंख्येवरती आहे. अजून मात्र ओर आपण बाकी आहेत त्याआधी आपण किंवा छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा. आपण जर पाहिलं तर भूमिक स्पोर्ट्स गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अजित क्रिकेटचा महातारा त्या दिवस डीजेला संधी ऐकूयात. डीजेला का मॉडेज आहे एसके नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा आज महाराष्ट्र आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेकरता खूप सारे लाईक्स आणि खूप सारे भविष्य नक्कीच याड करता आपण पाहतोय. कारण या स्पर्धेची सुरुवात झाली ना तर लगेच आपण पाहू शकाल नक्कीच टेनिस विभागातील आणि भिवंडी विभागातील सिनियर क्रिकेटर अतुल पांडवे यांच्याकडे देखील शुभेच्छा येतात. गोलंदाजी मार्क वरती आहे सेकंड ओव्हर करता संतोष पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे मॅन फ्रॉम निचोळे. खऱ्या अर्थानं निचोले गाव देखील डब्ल्यूसीच्या माध्यमातून अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने नुकताच झाली स्पर्धा आठवतीये. सर्व सिनियर क्रिकेट जरी असेल तरी त्यांनी आतापर्यंत क्रिकेट सोडला नाही. त्याच्यामध्ये सायनाथ फर्स्ट आहे. नुकताच झालेली स्पर्धा जी मात्र रायझिंग स्टार अवंतर रनअप टुर्नामेंट मध्ये राहिली होती. त्यानंतर असे देखील पाहू शकाल मात्र विनोद पाटीलने चांगली सुरुवात केली. स्टार्ट ऑफ द गेम सुरुवात खूप चांगली होती. आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये केएफजी खानविलीकडनं विनोद पाटीलकडनं त्यानंतर आपण पाहू शकाल की गोलंदाजी मार्क वरती पहिली विकेट आणि पहिली विकेट सफलता. गोलंदाजी मार्क वरती संतोष पाटील मॅन फॉर्म आपण पाहिलं तर निचोले. खऱ्या अर्थाने स्पर्धेची आणबाण शाण आणि आमच्या समवेत खऱ्या अर्थाने आम्हाला सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व रोहनजी पाटील छडके यांचं मनापासून आभार. कारण आज स्पर्धेमध्ये अपडेट देणं त्याबद्दल पाहू इथे मात्र परत बॉल निघून चाललाय पुढे फाईन बॉन्डीला करतो क्लिअर चौकार. निलेश पाटील थोडंसं विचारामध्ये आहेत कारण इथे त्यांना विचार करावे लागतील कारण मॅच ऑन आहे. एखादा बॅटर जर क्रॉसिंग खेळतोय तर मग तुम्हाला मात्र इस्ता कव्हर मिड ऑफ क्षेत्रामध्ये बॉल मध्ये डिलिव्हरी करावे लागतील. ह्याचं मात्र कानमध्ये त्यांच्याकडे असेल कारण एक्सपिरियन्स ऑफ द पिच टीचर इथे मात्र म्हणावं लागणार नाही कारण प्रत्येक खेळाडूकडे खूप सारा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा पाणी इथे मात्र निश्चित करावं लागेल. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर या मात्र 4 धाब्याच्याच मदतीनं 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. विनोद पाटील 5 झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर दोन्ही बॅटर औषध या ठिकाणी निलेश पाटील आपण पाहतोय आणि त्यांच्या साथीला आपण पाहू शकाल की रमेशला आपण पाहतोय खूप रमेश देवकर आपण पाहतोय आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी देखील या मॅच मध्ये एक चांगल्या पद्धतीने सिंगल डबल हे रोटेट करत राहिलाय. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी केएफजी खानिवली हे नाव नाही खऱ्या अर्थानं ब्रँड आहे आणि केएफजीचा अर्थ सर्वांनाच माहिती आहे. समर डिलिव्हरी इथे मात्र बॉल आहे डिले नाहीये आणि नैनेश पडेल क्या बात आहे लाजवाब फील्ड क्लोज किपिंग हे मात्र खाऊ गोष्ट नाहीये कारण परफेक्ट रिसर मध्ये मात्र एक नजर तीक्ष्ण आणि त्यानंतर मात्र क्लोज करणं ही सर्वात भूमिका नैनेश पाटीलकडनं मी पाहतोय. आधीचं क्रिकेट जर अनुभवलं तर खऱ्या अर्थानं राजेश पपूर सर मॅन फ्रॉम गणेशपुरी छाने देखील खऱ्या अर्थानं खूप मोठं विकेट ज्यांच्या माध्यमातून आल्या क्लोज किपिंग आता नैनेश पाटीलकडनं मी पाहतोय. विकेट क्रमांक 2 इज डाऊन कम ऑन डिझाइन. चतुर्भुज संघाचा 12वा खेळाडू आपण जॉईन व्हायचा आहे. कुठे जाऊ नका इथनं मात्र इथेच आपण बसायचं आहे
कारण स्पर्धेचे सर्व नियम आपल्याला ॲटोडी इथे मात्र पालन करावे लागेल, नाही तिथे तुम्हाला पॅनल्टीला इथे सामोरं जावं लागेल. 2 धावांची पेनल्टी असेल. आपण चतुर्भुज संघ आपण 12वा खेळाडू. न्यू बॅटर पाहिलं तर आपण मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नरेश पाटील आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ थर्ड मध्ये बॉल इथे मध्ये पाहू शकाल. थोडंसं मग त्या पद्धतीनं अग्रेसिव्ह पद्धतीनं फील्ड करण्याचा प्रयत्न केलाय. लेंथ खूप चांगली आहे. लाईनमध्ये पाहू शकाल. अनुभव जरी आहे मात्र या ठिकाणी प्रॅक्टिस तरी नसेल तरी माझ्यावरती असणारी जबाबदारी, माझ्याकडे असणारी जिद्द आणि माझ्याकडे असणारे प्रयत्न इथे मात्र नरेश या ठिकाणी परफेक्ट आपण पाहू शकाल. शिक्षक गौरव चषक मध्ये नक्कीच आमच्यापर्यंत माहितीवर रोहन पाटील की एक चांगली फलंदाजी केली आहे. आज गोलंदाजी माग पडते. कुठल्या स्पॉटचा वापर केलाय. बट बॉल आता मॅग्नम डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. थडंपर पाहू शकेल या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चेक केलं जाईल. इसके नेटवर्कच्या माध्यमातून पाहू शकाल. क्लोज कीपिंग नरेश पाटील. क्या बात आहे. थोडं म्हणतो ना ज्याच्याकडे हुनर असतात ना तो कधीही मात्र हार मानत नाहीये. ज्याच्याकडे क्षमता असते ना स्टेप आउट केलं पुढे खेळण्याचा पर्यंत आणि ते क्लोज कीपिंग करण्यामध्ये नरेश पाटीलनं चुकी केली नाहीये. मात्र इथे विकेटचं बदल. खेळाडू बाद. क्या बात है नरेश पटेल. बॅक टू 2 विकेट्स ॲज अ क्लोज कीपिंग. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो नक्कीच केपजी खानिवलीकडनं दीपक पाटील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. आपण आतापर्यंत जर पाहिलं तर श्री चतुर्भुज कुडूसकडनं एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. थर्ड अंपायर आपण जाऊयात. या ठिकाणी चेक केलं जाईल रनआउट सुरू कारण इथे म्हणतो ना की खऱ्या अंतर जिथनं सुरुवात झाली लाईटीला पाहू शकाल तिथे मात्र प्रत्येक रिझन प्रत्येक ग्रामीण क्रिकेटला एक वेगळं स्वरूप आलं आणि त्या स्वरूपाचं नाव काय खऱ्या अंतर थर्ड अंपायर दिल्यानंतर कोणत्याही मध्ये टीमचं नुकसान होऊ नये याकरता आमच्या शब्दात असलेले एसके नेटवर्कचे विकेटचं बदल. खेळाडू बाद. आपण जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये सुरुवात विनोद पाटील मनफॉर्म खूप चांगली सुरुवात केली होती आणि त्यानंतर पाहिलं तर विनोद दादा बाद झाल्यानंतर थोडंसं जे प्रेशर आलं ना त्यानंतर विकेट्स आणि डाऊन त्यानंतर डॉट बॉल देखील पाहायला मिळाली. त्यानंतर नरेश पटेलची क्लोज कीपिंग तुम्हाला पाहायला मिळाली. अशा पद्धतीनं भगव वादल खेळून मात्र मैदानाच्या आतमध्ये फील्ड करतायत. पाहू शकाल असं चतुर्भुज कुडूस टीम तुम्हाला पाहायला मिळते. सर्व सिनियर क्रिकेटर आज खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल. न्यू बॅटर जगदीश शता मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत या स्पेल मध्ये बॉल आता कंप्लीट झालेत 5 बॉल. अंतिम बॉल. परफेक्ट पाहू शकेल. क्रॉस रनिंग खेळायचं होतं. अलॉंग द कार्पेट पाहायला मिळतंय. फाईन टीप मध्ये ज्या ठिकाणी बहुजा स्क्वेअरचा खेळाडू फील्ड केल्यापर्यंत आता या ठिकाणी पुनश्च एकदा पाहायला मिळतंय ज्या ठिकाणी पाहू शकाल. बॅक टू बॅक आपण जवळ विकेटचं बदल खेळाडू बाद.
रनआउट स्वरूपानं मी मात्र की ज्याकडे ते पाहू शकाल की तुमच्याकडे असणारी एनर्जी, तुमच्याकडे असणारं फिटनेस हे तुम्हाला सातत्याने क्रिकेटमध्ये परावर्तित करत असतं. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 विकेट्स आपण पाहिलं तर रनआउट स्वरूपानं पाहायला मिळालं. क्लोज किपिंग असेल, स्टेप आउट असेल, अशा पद्धतीने आतापर्यंत पाहू शकाल की डाऊन द ग्राउंड पण की बॉल मात्र आला नाहीये. शॉर्ट सिलेक्शन नाहीये. विनोद पाटीलनं 2 चौकार आले होते. विनोद पाटीलच्या मॅचमध्ये पहिल्याच फिल्ममध्ये 2 चौकार आले. मग त्यानंतर पूर्णपणे प्रेशर आणि दबाव आपण जर पाहिलं तर चतुर्भुजच्या गोलंदाज मार्कवरती पाहू शकाल. गोलंदाज मिस्टर संतोष पाटीलनं चांगली गोलंदाजी केली आहे. सायनाथ स्पष्ट आहे, मनफॉर्म मुसार नाही सध्या तरी म्हणणार नाही. 40+ आहे कारण नुकताच झाली स्पर्धा आम्हाला आठवते. उपसरपंच आणि खासदार ट्रॉफी मध्ये आमच्या संवेद त्यांनी खऱ्या अर्थात बॅटिंग केली होती आणि गोकिवरेच्या विरोधात ज्याने 42 धावा याच संघात ठोकल्या होत्या. सायनाथ स्पष्ट आता मैदानाच्या आतमध्ये मला पाहायला मिळतंय. अकलूजचं मैदान आठवतं याच वर्षामध्ये उपसरपंच ट्रॉफी यतीन पाटील यांच्या माध्यमातून आम्ही कंप्लीट केली. तिथे मात्र सायनाथ स्पष्टची बॅटिंग याच वर्षामध्ये आपण पाहिली आहे आणि नुकताच झाल्या दिवसांना विसरण आणि सायनाथ स्पष्ट आणि इथे मध्ये त्याला वेट अँड वॉच या शब्दाचा वापर करावा लागेल. कारण आतापर्यंत डाऊन द ग्राउंड तुम्ही जर पाहिलं तर ज्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन नाहीये, सिंगल डबल रोटेट केलं नाहीये आणि विकेट ऑफ द लॉस ऑफ तुम्ही जर पाहिलं तर आतापर्यंत केएफजी खानिवली पाहू शकाल ज्या पद्धतीनं विकेट लॉस ऑफ झाले 5 आणि बिग बॅटर सायनाथ स्पष्ट आणि त्याच्या साथीला आपण जर पाहिले तर दीपकला पण पाहतोय आणि तिसरा स्पेल करता गोलंदाजी माग पडती आहे. चला नक्कीच चतुर्भुज टीम आपला तिसरा गोलंदाजी माग वरती आणायचा आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर फलकावरती 17. पहिल्या ओव्हर्स मध्ये 11 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 6 आल्यात. टोटल आपण 17 धावा आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथ्यावरती विकेट, पाचव्यावरती रनआउट आणि 6व्या बॉलवरती रनआउट. अशा पद्धतीने 17 धावा आहेत. सिंगल प्लस रनआउट शेवटच्या बॉलवरती. चला मातला सुरुवात. डिश लॉंग ऑफ आपण पाहिलं तर या ठिकाणी फील्ड करताना पाहायला मिळतात. सिंगल येते सायनाथ स्पष्टला साईक इथे का हवी आहे कारण इथे या मॅचला जर आपण पाहिलं तर चांगलं स्वरूप देणारा बिग बॅटर आपण सायनाथ स्पष्ट आहे. 18 धावसंख्या. नयन पाटील आपण पाहतोय वन फॉर्म नारे एक चांगला फिटनेस आजी पाहू शकत नयन पाटील कडनं आणि सध्या तरी आपण पाहिलं तर नारेगावचे मित्र त्यांनी केले. सायनाथ स्पष्ट परफेक्ट पॉकेटचा बॉल इथे हुक करण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल येते. दुसरा धावेचा प्रयत्न सायनाथ स्पष्ट नयनेश पटेल दुपारपर्यंत कॉल करेपर्यंत सुपर आणि बिग विकेट 2 रन डिस्कम्प्लीट सुपर चित्याच्या चपलाईने 2 धावा कंप्लीट केला गेला. सायनाथ स्पष्ट एक जिद्दीचा खेळाडू आहे आणि सातत्याने खूप जवळून त्याला आम्ही पाहिलंय. आतापर्यंत त्याला माहिती इथे आतापर्यंत विनोद पाटील बाद झाला तर पूर्णपणे जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे आणि मला इथे खेळायचं आहे. माझ्या या टीम करता मला करायचं आहे आणि त्याकरता नक्कीच केएफजी खानिवली. लो फुलटस बॉल सायनाथ स्पष्टच्या रडार मध्ये आलाय. सरळ बॉल पाठवलंय आउट ऑफ द पार. द ब्रँड ऑफ मुसार नाही सायनाथ स्पष्टच्या बॅट मधून पहिला षटकार या दिवसाची सुरुवात. षटकार 6 धावा. या हंगामध्ये सायनाथ स्पष्ट इन्फॉर्म बॅटर आहे. 40+ एज देखील असेल. मग नुकताच झालेल्या खूप साऱ्या स्पर्धा आम्ही समाजच्या माध्यमातून जवळून पाहिल्यात. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. डाऊन द ग्राउंड फील्ड खूप चांगली पाहायला मिळते. प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी. सिंगल येते. 2 धावांमध्ये कंप्लीट केला गेला. सायनाथ स्पष्ट आपण पाहतोय आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर या ओव्हर्स मध्ये धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर जाऊन पोहोचते 5 विकेट 28 या धावसंख्येवरती. 5 विकेट नंतर 28 धावा आहेत. केएफजी खानिवली विनोद दादा पाटील आणि टीम कंपनी. कारण 16 ऑक्टोबरचा दिवस म्हटलं ना की 2025 मध्ये पहिली स्पर्धा आम्ही कोणती कंप्लीट केली आणि ग्रामीण सुरुवात अभिषेक होता विनोद दादा पाटीलचा.
रित्याबाई यांच्या माध्यमातून स्पर्धा कंप्लीट केली आणि तिथे देखील विनोद पाटील यांनी आम्हाला सपोर्ट देखील केला. त्यानंतर अक्षय ठाकरे बाबेकर यांचा सपोर्ट देखील आम्हाला पाहायला मिळाला. आणि खऱ्या तरी आपण पाहिलं ना ती समाज कशी घडते मध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक समाज संधी देत राहा, कारण प्रत्येक लँग्वेज मध्ये प्रत्येकामध्ये खूप काही बदल असतो. रोहन पाटील यांना पहिल्या दिवसामध्ये म्हटलं की समाज जेव्हा घडतो ना तेव्हा त्याच्या मागे असणार तुमचं पाठबळ हे खूप महत्वाचं असतं. आता तरी आपण जर पाहिलं तर 28 धावसंख्यात फटका बसलाय, मात्र परतावा लागेल. बिग बॅटर मिस्टर साईनाथ पोचतोय. बॅक टू द विकेट क्रमांक 6 डाऊन. टीम होती मात्र मी म्हणतो ना की क्रिकेट में बारी बारी सबका दिन भारी आणि प्रीतम भारी, कारण प्रत्येकाचा दिवस असे वेळ असतो. खूप सारं वाटलं होतं आणि खूप सारी मेहनत केली स्पर्धेमध्ये. रोहन पाटील यांची स्माईल आम्हाला सांगून जाते, कारण त्यांच्याकडे बलाढ्य ताकद होती. मग योगेश पाटील मॅनफ्रॉम अक्लोरी, प्रदीप जाधव मॅनफ्रॉम गणेशपुरी, भाई पाटील मॅनफ्रॉम गणेशपुरी, अशा पद्धतीनं मात्र कुठेतरी ते दबाव आलं आणि म्हणतात तिथे मात्र पण म्हणतो ना की थोडस जेव्हा मात्र प्रेशर येतं ना तर कुठेतरी चुकीचं काम घडत असतं क्रिकेटमध्ये. आणि आता आपण पाहिलं तर रोहन पाटील कन्फर्म घोटगाव यांचं आगमन झालंय. सध्या तरी लेजंड क्रिकेटर आहेत आणि सध्या तरी खूप सारे क्रिकेट त्यांच्याकडे आम्ही पाहिलंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. न्यू बॅटर श्रीराम मस्कर आपण पाहू शकाल बॅटिंग करण्याकरता सायकल एंड वरती सिंगल येते, आपण जास्त का मिळणार नाहीये. सध्याचं वातावरण आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं हिट जाणवतीये. मात्र थोड्या वेळात नक्कीच खऱ्या अर्थानं ज्या अतुत्याची आपण वाट पाहतो की केव्हा मात्र नाईट होते आणि मात्र फोकस ऑन होतील आणि पद्धतीने छान तुम्हाला नक्कीच मिळतील. चला आपण संतोषजी टायगर आपण यायचंय, पंच या ठिकाणी आलेत. आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर ओव्हर 3 कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या फलकावरती पाहतो 29. विनोद पाटील ना पंधरापर्यंत सुरुवात दिली होती. विक्रम नाईक मॅनफ्रॉम कारिवली आपण पाहू शकाल थेट कारिवली ते अंबाडी प्रवास करतायत. मात्र खऱ्या अर्थाने मी त्यांना देखील सल्यूट करतोय की खऱ्या अर्थानं नाईट स्पर्धा मात्र करणं, आपल्या गावापर्यंत पोहोचणं, मिळणारी झोप घेणं, मग त्यानंतर लगेच इथे 4 ते 4:30 5 पर्यंत पोहोचणं. आणि रोहन पाटील पॅनल मधून ते सातत्याने सर्वोत्कृष्ट पंच म्हणून मानले जातात. धन्यवाद रोहन पाटील, तुमचा खूप मोठा हंटर आहे स्पर्धेमध्ये. म्हणतो ना पहिल्या दिवसापासून म्हटलं की तुम्ही जर असता तरी स्पर्धेमध्ये थोडस विलंब आला असता. मात्र तुम्ही खूप मोठी मेहनत घेतली. आपलं देखील नक्कीच हृदयाच्या अंतकरणापासून आणि श्रवण ठाकरे यांच्या माध्यमातून मनापासून तुमचा देखील आभार आहे. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. गोलंदाजी माग पडतीये. लास्टवर पाहिलं तर नक्कीच 4 ओव्हर अगेन्स्ट गोलंदाजी माग पडतीये. गोलंदाज मिस्टर त्यानंतर परशुराम समोरचे पाऊशवर शिरवली आमच्या खूप जवळचे मित्र आहेत परशुराम, ज्यांच्या सोबत आम्ही देखील अनेक वर्ष काढली. परशुराम मॅनफ्रॉम शिरवले यावेळी चांगला स्ट्रोक आहे. परफेक्ट टायमिंगचा वापर केलाय. जिथे माझा बॉल निघून चाललाय टायमिंग प्रॉपर, मनगडचा वापर, बॉल निघून चाललाय, हवा जबर, क्या बात है, षटकार 6 धावा. सर आणि अतुल पानवे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण बाणानं सन्मान या मुख्यमंचावरती विराजमान व्हा, कारण सध्या तरी आपण पाहिलं ना की अतुल पानवे यांनी देखील आमच्या खांद्यावरती अनेक वर्ष हात ठेवला आणि त्यानंतर आम्ही देखील भिवंडी टेनिस मध्ये समल कक्षामध्ये सामील झालो. त्यांचा देखील मनापासून आभार. त्यानंतर बिरारी सर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्यमंचावरती या समजी ठाकरे आणि आपण पाहू शकाल भूमी स्पोर्ट्स वर गुड मॉर्निंग क्रिकेट पर्यंत आपलं हार्दिक स्वागत आहे. सिंगल दुसरा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. मात्र विकेटचं पतन निश्चित पाहायला मिळेल का? एस इज गॉन. विकेट क्रमांक या ठिकाणी 7 इज लॉस. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बॉल कलेक्ट झाल्याचं रन नाहीये आणि विकेट देखील नाहीये.
मिडल दर्जाचं पाहू शकता क्रिकेट आपण पाहतात आणि खऱ्या अर्थानं आपण जर अनुभवला तर सर्व म्हणतो ना रोहन पाटील की आपण जर पाहिलं तर 2 दिवसात शेड्यूल तुम्ही जर पाहिलं तर 2 आणि 3 तारखेपासून की जे नवीन क्रिकेटर आहेत त्यांना वेळेचं भान नाहीये, मात्र 40+ हे सर्व सिनियर क्रिकेटर वेळेवरती होतात. याचं कारण काय असेल? खरं तर गणेश पांडव संघांबद्दल बोलायचं झालं तर वेळ खूप महत्त्वाची आहे आणि ते सर्व खेळाडू वेळ जाणून आहेत. कारण की आपण काही वर्षापूर्वी जर पाहिलं मागची 10-15 वर्ष क्रिकेटच्या इतिहासाच्या पानामध्ये उलटून पाहिलं तर वेळेची जाणीव खूप मोठी आहे. जरी लॉट्स प्रमाणे सामने जरी होत नव्हते तरी सुद्धा संघ 10 वाजता हजराची जमेची बाजू होती. डॉट बॉल खिलाडी सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण देखील बाणानं सर्वांना मुख्य मंचावरती वेलकम 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 2026 चांगला सोके पाहायला मिळतो. मात्र बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. सिंगलचा प्रयत्न आहे केपची आपण जर पाहिलं तर खानिवडी विनोद वाडील आणि टीम कंपनी थोडस आपण जर पाहता विचार आधीच्या ओव्हर्स मध्ये जर केला ना तर खूप सगळं वेगळं समीकरण होतं. मध्ये त्यानंतर विकेट झाल्या आणि विकेट जेव्हा येतात ना तर मग थोडंसं बॅकवर्डला आपल्याला जावं लागतं. इथे कमबॅक करायचं आहे तर अंतिम येणाऱ्या स्पेलमध्ये तुम्हाला अटॅक करावा लागेल. ऑलमोस्ट आपण पाहतोय आतापर्यंत 37 धावसंख्या आणि कसं आहे ना श्री चतुर्भुज कुडूसकडनं नैनेश पाटील असेल त्यानंतर प्रत्येक गोलंदाजानं स्विंग अँड मिस अप्रतिम डिलिव्हरी आता सुपर बँक टॅपसून डिलिव्हरी मिस्टर परशुराम मान फ्रॉम शिरवले अबाड विभागातील हा खेळाडू आहे आणि आपण जर पाहिलं तर अनेक वर्ष तो देखील शिरोली टीमचं नेतृत्व त्यांनी केलंय. जेव्हा जेव्हा पच्छापूर विभाग असेल पडगाव विभाग त्यांनी गोलंदाजी केली आहे. याल परफेक्ट क्रॉस द लाईन डाऊन द ग्राउंड बॉल मात्र निघून चाललाय फाईन वर्ण वन बाउन्स चौकार 4 धावा. .41 41 धावसंख्येवरती येणारे आपण जर पाहिलं तर शेवटचे 6 बॉल आणि जिथे आपण पाहिलं तर या ठिकाणी बिरारी सर यांचं आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आता सरांना माहिती आहे की आयुष्यामध्ये असं होत असतं कारण केव्हा विजय आणि केव्हा पराजय हे नेहमीच होत असतं क्रिकेटमध्ये. मात्र ते खुश आहेत, त्यांना टेन्शन नाही. त्यांना माहिती आहे की हा क्रिकेट आम्ही खूप जवळून पाहिलाय आणि क्रिकेटचा आनंद खूप आम्ही जवळून घेतलाय आणि त्याकरता आम्हाला इथे टेन्शन नाहीये. मात्र आजही तुमच्यासोबत आम्ही उभे आहात असं व्यक्तिमत्व असावं कारण सातत्याने 5 वर्ष मी पाहिली की जेव्हा जेव्हा गावदी क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेटचा महासंग्राम जेव्हा असेल अकलूज गावामध्ये योगेश पाटील असेल यतीन पाटील असेल मात्र सातत्याने सिरीज म्हणून त्यांच्याकडनं गिफ्ट नेहमी पाहिलंय असे बिरारी सर. सो सोनार की एक लोहार की पिलीन लोहार यावेळी गोलंदाजी मार्क वरती आहे. अंतिम स्पेल करणार पाहू शकाल 6 बॉल ऑन प्रोसेस गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. बिग बॅटर मिस्टर त्या ठिकाणी स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज दीपक अजूनही मैदानाच्या आतमध्ये. लाईन चांगली होती, लाईन अप देखील चांगला गुड बॉलिंग गोलंदाजी आपण जर पाहिलं तर आतापर्यंत मी म्हणे की श्री चतुर्भुज खऱ्या अर्थानं श्री पद्धतीने काम करते. त्याच्यामध्ये पाहू शकाल की 42 या धावसंख्येवरती नैनेश पाटील क्लोज किपिंग करतायत. आपण जर पाहिलं तर एक बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी 42 या धावसंख्येवरती बॉल क्रमांक 2 नैनेश पाटील हाजी देखील तोच फिटनेस मी पाहतोय. धनंजय 11 चिंचकर संघाचं अनेक वर्ष नेतृत्व केलं त्यामागे पाहू शकाल अच्युत पाटील खेळला गेला. सौरभ आपण पाहताना की राहुल हायरेला इथे देखील मी पाहतोय तो देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यानंतर नेक्स्ट मॅच झाला दोन्ही कॅप्टन साई बालाजी आणि त्यांच्या विपक्षात मी कुडूसकर सरळ टॉस करण्याकरता या दोन्ही कॅप्टन्स बॉल इथे उडवलाय चेंडू हवेमध्ये या ठिकाणी टायमिंग प्रॉपर बॉल मात्र निघून चाललाय स्टँड ऑन डिलिव्हर आउट ऑफ द बॅट षटकार 6 धावा. टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे सी बालाजी आणि अमी कुडूसकर आपण जर असा रिपोर्टिंग देखील द्यायची आहे. साई बालाजी चॅम्पियन आणि संघमालक मिलिंद बागुल मी कुडूसकरचे संघमालक रुखसा शेठ मुझज्जर पटेल
शेट्टी आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आपण आला असेल तर या आपण देखील मुख्य मंचावरती व्यासपीठ याचवरती आपण स्थानापन्न व्हा. दोन्ही कॅप्टन्स आपण त्याआधी रिपोर्टिंग करा. राईट अमोर विकेट स्विंग पाहायला मिळते, अप्रतिम स्लो बॉल पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग, फलंदाजी ऍक्शन चांगली गेली, स्थान त्या ठिकाणी चांगला गेला आणि सरळ आपण लाईन ऑफ लेन जर पाहिली तर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. कंपल्सरी टॉस असेल. 48 धावसंख्या आणि 6 विकेट आतापर्यंत आपण अपडेट पण पाहत आहे एसके नेटवर्कच्या माध्यमातून. आपलं देखील सॅल्यूट आहे. एक चांगली क्रिएटिव्ह, एक चांगला वाईस म्हणून काम करतात ऋषिकेश काटकर अँड ऑन टीम कंपनी. त्यासोबत आमचे पाहू शकाल की गुलवी सर इनफिल्ड जाऊन खेळायचं होतं. इनसाइड कव्हर फटका इथे पाहू शकाल सेफ झोन मध्ये आहे थॉमस लँड मध्ये. 2 धावा तिथे मात्र कबड्डी मात्र फेकी खराब आली. या तिसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का कबर बाका येईपर्यंत. 4 धावा इथे कंप्लीट केला गेला. क्या बात आहे. खलाच बघा खऱ्या अर्थानं जेव्हा नशीब साथ देताना लक टू लक हॅज अ लक. खऱ्या आता पाहू शकतो इथे मात्र 4 धावा धावून कंप्लीट केला गेला आणि मी तारीफ करतो दोन्ही बॅटरची की रोहन पाटील काय आजी फिटनेस आहे, काय मात्र रन पाहायला मिळाला. चेंडू आपण जर पाहिला तर 30 सर्कलच्या आतमध्ये होता. फेकी करे पण 4 इन दिस कंप्लीट आणि धावसंख्या जाऊन म्हणजे फलकावरती 52 52 नाही धावसंख्येवरती. जर 50 वर जात टीम केवजी खानिवली आपण ताल्यांचा आवाज आला पाहिजे कारण अर्धशत इथे कंप्लीट झालं. 52 धावसंख्येवरती आपलं मात्र नक्कीच स्कोर कार्ड इथे पोहोचला गेलाय. 6 विकेट जरी लॉस ऑफ जरी असेल तर 52 धावा आतापर्यंत तुम्ही फलकावरती पाहतात. असं वर्गाने आपण पाहिलं तर आतापर्यंत मात्र बॉल इथे कंप्लीट झालेत 4. बॉल क्रमांक 5 श्रीरामने आतापर्यंत 22 धावा वैयक्तिक त्याच्या बॅट मधनं आल्यात 8 बॉल मध्ये. त्यानंतर पाहिलं तर नक्कीच 4 बॉल मध्ये 3 धावा दीपक कडनं पाहत आहे. यावेळी परफेक्ट रिझल्ट पाहू शकलो ऑन साइडला बॉल. दुसरा धाबाचा प्रयत्न आता सुपर 2 धाबा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाबेच्या सायन स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 54 या धावसंख्येवरती. सर यानंतर दोन्ही कॅप्टन्स आपण पोहोचायचं आहे. श्री बालाजी आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही जर पाहिलं तर आम्ही कुडुसकर. दोन्ही टीमचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लगेच आपण टॉस बॉक्स जॉईन होणार आहोत. क्या बात है, इस बार तो और बेहतरीन छक्का किया. जैसी गेंद वैसी नसीहत. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ बेहतरीन छक्का. सिक्सर 6 धावा. जाऊन उपस्थितीमध्ये फलकावरती 60 या धावसंख्येवरती विजय करता 61 धावांचा आव्हान आहे. 30 बॉल आणि 61 रन इन द मॅच. पाहू शकाल लगेच पाहायला मिळते श्री चतुर्भुजा टीम कडे. मधुसर पटेल आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सिनियर वाडा टेनिस क्रिकेट मध्ये ज्याने धमाकूल घातली आज त्यांनी कुडुसगावचं नेतृत्व केलं. त्यानंतर सर्वात जास्त फास्टर त्यांनी 50 ज्यांनी ग्रामीण कंप्लीट केली डब्ल्यूच्या माध्यमातून ते मधुसर पटेलचं नाव होतं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चल दोन्ही कॅप्टन्स आपण जाऊयात टॉस बॉक्सच्या दिशेने. तिथे मात्र नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि मी त्या ठिकाणी विनंती करतोय की सेकंड मॅचचा नाणेफेकीचा कॉल इथे मात्र केला जाईल. श्रवणजी ठाकरे आपण संपर्क साधायचा आहे. सर दोन्ही कॅप्टन्स श्री बालाजी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर आंबी कुडुसकर नरेश माऊली आपण यायचं आपल्या शुभहस्तामध्ये टॉस केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये आपण जर पाहिलं तर लक्ष्मी घरघंटा पौषा नक्कीच मिली मागुल आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच माऊली कलेक्शन अंबाडी नाका वीर एंटरप्राइजेस 617 पाहू शकाल. नक्कीच भूषण घोडविंदे प्रगती सुपरमार्ट. त्यानंतर ओल्डी गोल्डी ग्रुप पाहते. न्यू प्रवेश पाहू शकाल स्टोर्स अंबाडी. टॉस बॉक्स मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांच्या शुभ असते. या ठिकाणी आपण मॅच क्रमांक 2 च कॉल करतात. कॅमेरामॅन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये एका साइडनं आपण पाहतो नक्कीच श्री बालाजी आणि आम्ही कुडुसकर या 2 टीम्स मध्ये नामीचा कॉल असेल. चला दोन्ही कॅप्टन्स संगमला पाहू शकतो मिलिंदजी बागुल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर गोविंद पाटील यांची टीम तुम्हाला पाहायला मिळते इन ऍक्शन मध्ये. त्यानंतर पाहू शकाल श्री बालाजी आणि आम्ही कुडुसकर या ठिकाणी उपस्थित. श्री बालाजी संघाचा कॅप्टन्स श्री बालाजी संघाचा कॅप्टनदार तर नक्कीच मुजुसा पटेल आपले देखील हार्दिक स्वागत आहे.
मिलिंद बॉगल इज कॉल BS and GM पुन्हा करावं लागेल. मांडेवालांचं शुभ असं पाहू शकेल. या कॉल करतोय. शुभेच्छा थोडी कॅप्टन्स करता बिहारचं यांच्याकडनं. GM असं कॉल केला गेलाय. दोन्ही कॅप्टनदारांनी कॉल केलाय. पाहतोय तर नक्कीच मिलिंद बॉगल या ठिकाणी कॉल करतील. दोन्ही कॅप्टनने कॉल केलाय. पुन्हा एकदा चान्स. श्री बालाजीकडनं मिलिंद बॉगल यांचा कॉल. GM तर नक्कीच मान्यवरांना मी नक्की विनंती करते आपण स्थानापन्न आपण मुख्यमंचावरती जाऊन बसायचं आहे. तर मिलिंद दादा तर नक्कीच जास्त काय विचारणं वेळ देखील कमी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजनाबद्दल आणि नियोजन काय म्हणशील? खूपच सुंदर आयोजन आहे. 40+ असं आयोजन असणं म्हणजे हे खेळाडूंसाठी एक पर्वणी आहे. आणि 40+ झाल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं सगळ्या खेळाडूंकडे. चांगल्या स्पर्धा त्यांना खेळायला मिळत नाही, नाईट मॅचेस त्यांना खेळायला मिळत नाही. ही एक श्रवण ठाकरे यांनी संधी निर्माण करून दिलेली आहे 40+ खेळाडूंसाठी. आणि पुढेही त्यांनी असंच आयोजन करावं. आमचं त्यांना नेहमी सहकार्य राहील. धन्यवाद. नाईनचा कॉल जिंकला गेलाय. काय निर्णय असेल? मी फिल्डिंग 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा? आम्ही 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुझ्या आणि तुझ्या टीमला. तर नक्की मुदस्सर पडेल. अनेक वर्ष तुझ्या क्रिकेट मी पाहत आलोय. नाईनचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मात्र या स्पर्धेबद्दल आणि स्पर्धेबद्दल आणि गुड मॉर्निंग क्लब बद्दल काय म्हणशील? खूप छान आयोजन, नियोजन, संयोजन जे आपल्याला ही चमक दिसते याच्या पाठीमागची एक मेहनत आहे आणि ती खरोखर त्यांना मी अप्रिशिएट करतो आणि धन्यवाद देतो का तुम्ही असेच इव्हेंट करत राहा. आम्ही तुमच्या जोडीला आहेत. आणि एक तुम्हाला मधली गोष्ट सांगतो, मी क्रिकेट पूर्ण बंद केला होता. फक्त एकमेव प्रकाशजी शेटे ताते यांच्यामुळे क्रिकेट परत चालू केलेलं आहे आणि योगायोगाने 40+ पण झालेले. नक्कीच तरी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण जर पाहिलं तर आपल्या समोर जॉईंट होते मिलिंदजी बागुल. पाहू शकाल बांधकाम पाहू शकाल त्या ठिकाणी पाहून नक्कीच मुदस्सर पटेल यांचा कॉल जिंकला गेला. पाहून पाहिलं तर मिलिंदजी बागुल यांनी आणि डिसाईड केलं बॉल फर्स्ट. तर नक्कीच मान्यवर आपण जाऊयात स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहता ऐकतोय नक्कीच ही स्पर्धा आणि स्पर्धेच्या माध्यमातून आज 40+ लीगच्या स्वरूपानं अमोलजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जशी मातला सुरुवात आपण बघूयात. घेऊया छोटासा ब्रेक. देवा डीजे लावूयात एक डन. कम ऑन डीजे. तर जाऊया आपण सामन्याकडे. आपण पाहत आहात BS चॅम्पियन्स ट्रॉफी, BS 40+ बिग बॅश लीग. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि भूमिक स्पोर्ट्स यांच्या विद्यमान आयोजनाने इथून मात्र संपन्न होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इम्पॅक्ट प्लेयर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे डावाला इथून सुरुवात जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. मिस्टर अजित आणि त्याच्या समवेत कृपेश अशी सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. जिंकण्याकरता 61 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मी कुडुसकर संघाचे संघमालक शेटे तात्या यांना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे मुदस्सर पटेल आणि रुखसाद शेख मी कुडुसकर संघाचे संघमालक. साई बालाजी चॅम्पियन संघाचे संघमालक आपण पाहतो मिलिंदजी बागुल यांना असे संघमालक आहेत. खेळाडू कृपया मोजून आपण त्वरित सामन्याला सुरुवात करा.
चला लक्षात घ्या, सामन्याला सुरुवात करायची. टायमर ऑन झालेला आहे. पंचांनी यापूर्वीच स्टार्ट दी गेम ऑफिशियल कॉल दिलेला आहे आणि टायमर सुरू झाल्याची नोंद घ्या. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं पूर्ण होणं बंधनकारक आहे. अन्यथा एक खेळाडू 30 सर्कल मध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. कोणतेच सबब तुमचे ऐकले जाणार नाही. गोलंदाज जगदीश जाधव बॉलिंग मार्क वरती आहे. मॅन इन रेड कॅप आपण पाहतोय 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टंप अवांतर एक धाव इथून मात्र जोडली जाईल आणि या अवांतर धावेच्या बढतीनं धावफलक इथून मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या अंकावर. अवांतर धावाने इथून मात्र डावाची सुरुवात. यावेळेस मात्र पुल अँड सक्सेसफुल. एक टप्प्या अखेर चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार. मिळतील धावा 4. देखना चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. आपण पाहतोय धावसंख्या आहे फलकावरती 5 या अंकावरती आपण पाहतोय. केवीजी स्पोर्ट खानिवली संघाने नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला त्याला सार्थ अशी कामगिरी ठरवताना पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन अगदीच हेरलय पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मग असा वकील भेटलाय खास भाईची बेल झाली पास. असा वकील भेटलाय खास भाईची बेल झाली पास. असा वकील भेटलाय खास भाईची बेल. फलंदाज कृपेश याचा विचार केला तर 2 चेंडूचा सामना केला आणि एक चौकार लगावला. डावाची सुरुवात जरूर वेगाने करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना जगदीश जाधव अगदीच आपल्या अनुभवाचा कस इथून मात्र पणाला लावलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटर आहे अविनाश. याला खेळपट्टीवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची हाताळणी गोलंदाज जगदीश जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. धावसंख्या आहे फलकावरती 5 या अंकावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू जोरदार प्रहार. डाऊन द ग्राउंड चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. साई पष्टे यांच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि अगदी जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 2 धावेच्या बढतीनं. धावसंख्या आहे ती 1 या धावसंख्येच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 6 या अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. गोड आवाज ऐकायला मिळतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. मानस आहे. चित्त्याची चपळाई आणि धावा मिळतायत ती 2 आणि या 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या अंकावरती आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र भागीदारीची गरज आहे. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे श्री चतुर्भुज स्पोर्ट कुडूस या संघाला. आणि अजित हा वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय आणि अविनाशाचा विचार केला तर 1 या धावसंख्येवरती खेळतोय. साई बालाजी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धाडसी निर्णय आपण पाहतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. अगदीच जर आपण पाहिलं तर गोलंदाज आपल्या फलोतूरमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक नरेश यांचं चांगलं बॅकअप. तत्पूर्वी 1 धाव इथून मात्र पूर्ण केलेली आहे आणि त्यांना सांगितलंय की मैं हूं ना. अगदी धावबाद करण्याची चांगली संधी होती पण नरेश यांनी ओळखलं प्रोटेक्शन चांगलं नव्हतं. तर
सामना सुरू होण्यापूर्वीच आम्ही सूचना केली होती. एक षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या झाली फलकावरती 9. इम्पॅक्ट प्लेअरचा जो नियम आहे तर इम्पॅक्ट प्लेअर तो तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. त्याच्यावरती प्लेइंग 11च्या लिस्टमध्ये जर तुम्ही टिकमार्क केली नाही तरी चालेल, पण जो प्लेअर इम्पॅक्ट प्लेअर तुम्ही उतरवताय तो मैदानाच्या आतमध्ये जेव्हा येईल तेव्हा मात्र तुम्ही त्याचा कॉल देऊ शकता. याची आपण नोंद घ्या आणि त्या खेळाडूचं नाव सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवायचंय जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये येईल तेव्हा. तर अशा रीतीने षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धावसंख्या फलकावरती 9. एक फलंदाज बाद अशी स्थिती आपण पाहतोय. फलकावरती फलंदाज बाद झालेला फलंदाज कृपेश, ज्याने 2 चेंडूंचा सामना केला, त्याच्यामध्ये 4 धावांचं योगदान दिलं आणि आता मात्र अजित आणि अविनाश यांच्यावरती जबाबदारी आहे. तर लक्षात घ्या, पहिलं षटक संपलेलं आहे आणि त्याचा वेळ जो तुम्ही खर्च केलेला आहे तो 5 मिनिटं आणि 10 सेकंद एवढा अवधी खर्च केलाय. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं पूर्ण करणं बंधनकारक आहे. हे पाहू शकता लाईव्ह स्क्रीन वरती आपण. ओल्डी गोल्डीचे सर्व समर्थक, ओल्डी गोल्डी ग्रुप, अंबाडी नाका आणि या संघाचं चांगलं पदार्पण. दरम्यान शुभागमन होत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या वतीने अगदीच मैदानातील स्पर्धा जरी पाहायला मिळायची तरी सुद्धा नाश्त्याची व्यवस्था ज्यांच्या वतीने आम्हाला मिळायची. समालोचन कक्षाने खेळाडूंकरता सन्मान्य महेशजी आळशी यांचं शुभागमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे MG पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक आणि अगदी लवकरच यावेळेस दर्जेदार झेल, फलंदाज फैल, विकेटचं पतन. काही दिवसामध्येच प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत आमचे लाडके MG पाटील सर उर्फ मोहन मामा यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय आपण मंचावरती आसनस्थ होऊन सामन्याचा आनंद घ्यावा. कोणताही कार्यक्रम असो, PJ हायस्कूल कनिष्ठ विद्यालय त्याचप्रमाणे PJ हायस्कूलमध्ये अगदीच आखणी मांडणी करणारे असे ज्येष्ठ प्रदीर्घ शिक्षक MG पाटील सर, प्लीज आपण मंचावरती या आणि मंचाची आपण शोभा वाढवा. जाऊया आपण सामन्याकडे. फलंदाज बाद झाल्यानंतर धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. अजित याच्या माध्यमातून 3 धावांचं आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैभव फलंदाजी करता आलाय. संघ मालक यांची स्वतः गोलंदाजीची धुरा इथून मात्र स्वीकारली. ज्युसी फुलटॉस आणि चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग सीमा पार. दर्जेदार षटकार, 6 धावा. त्याचप्रमाणे वाडा शिक्षण सहकारी संस्थेचे सरस्वती विद्या मंदिर कंचाड चे स्कूल कमिटी चेअरमन हरिभाऊ दमा पाटील यांचे सुपुत्र रमेश पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आहे. लक्षात घ्या, जर चेंडू दुसऱ्या षटकामध्ये जर हरवला तर नवीनच चेंडू देण्यात येईल, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे, याची आपण नोंद घ्या. मंचावरती विराजमान होत आहेत ज्येष्ठ शिक्षक आणि लवकरच त्यांची सेवानिवृत्तीचा गोड सोहळा आम्हाला अनुभवायला मिळणार आहे असे MG पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत. जाऊया सामन्याकडे. गोलंदाज तयार.
यावेळेस मात्र पुढे सरसावत निघून चाललाय चेंडू लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेच्या वरतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 16 या अंकावरती. एक तुम्हारी एक हमारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. निलेश पप्पा पाटील स्वतः ज्यांनी दुसऱ्या षटकामध्ये सूत्र आपल्या हातामध्ये स्वीकारलेली आहेत. फटका चांगला आहे, फटका देखणा आहे. काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय पण एक पेक्षा अधिक मात्र धावा जोडल्या जातील तो म्हणजे चौकार आपण पाहतोय. इन बिटवीन द गॅप सुरेख चौकार आपण पाहतोय. चौकाराच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. गोलंदाज तयार निलेश पाटील. आतापर्यंत 4 चेंडूची हाताळणी त्यांनी केलेली आहे. स्वतः संघमालक म्हणून काय जबाबदारी असते ते आता मात्र फलंदाजी करताना त्यांनी दाखवलं पण आता मात्र गोलंदाजी करताना प्रमुख जबाबदारी आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला आणि साई पश्चिमच्या माध्यमातून दर्जेदार झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 20 या अंकावरती आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालेले आहेत ते एकंदर 3 आपण पाहतोय. श्री चतुर्भुज स्पोर्ट्स कुडूस या संघाचे षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज निलेश पाटील यांना आपण पाहतोय. फलंदाज संतोष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार निलेश पाटील. यावेळेस मात्र बॉलिंग स्वीपचा फटका निघून चालला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये झाडू शॉट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चित्त्याची चपळाई आणि धावा पूर्ण होत आहेत त्या 2 आणि या 2 धावेच्या बढतीनं धावफलक 2 षटकाच्या अखेरनंतर धावा आहेत त्या 22. 22 रन्स नेल्सन फिगर ऑन द बोर्ड आपण पाहतोय. पॉवर प्लेची दोन्ही षटकं जी आहेत ती मात्र समाप्त झालेली आहेत आणि या 45 या खेळाडूचं जे बंधन होतं ते बंधन सुद्धा आता मात्र संपलेलं आहे. कारण की नियमावलीनुसार जर आपण पाहिलं तर 45 प्लस जे खेळाडू आहेत ते जर बाद झाले फलंदाजी करताना तर ते षटक मात्र तिथेच समाप्त केलं जाईल आणि तिसऱ्या षटकाला तेव्हा मात्र सुरुवात होईल. वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर निश्चितप्रमाणे 11 मिनिटं आणि 27 सेकंदाचा अवधी हा 2 षटक पूर्ण होण्याकरता इतका वेळ तुम्ही खर्च केला. त्यामुळे लक्षात घ्या पुढची येणारी षटक ती 9 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायची आहेत. दरम्यान आपल्यामध्ये शुभागमन झालेला आहे. सन्माननीय रमेश पाटील सरस्वती विद्या मंदिर कंचाड स्कूल कमिटी चेअरमन, सन्मान्य व्यक्तिमत्व हरिभाऊ दमा पाटील यांचे सुपुत्र सन्मान्य रमेशजी पाटील यांचं शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करतो आपण सन्मानानं मंचावरती यायचं आहे आणि या स्पर्धेची तसेच या मंचाची आपण शोभा वाढवायची आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सन्मान्य रमेशजी पाटील आपण पाहतोय त्यांचे पिताश्री सरस्वती विद्या मंदिर कंचाड स्कूल कमिटी चेअरमन आहेत हरिभाऊ दामा पाटील, जे सुपुत्र सन्मान्य रमेशजी पाटील. आपलं हार्दिक स्वागत. क्रिकेटची आवड मात्र सर्वांनाच मैदानाकडे ओढून घेत असते. त्याचप्रमाणे तहसीलदार असतील, वकील असतील, डॉक्टर्स असतील किंवा समाज क्षेत्रातील अनेक व्यक्तिमत्व. चला लक्षात घ्या
11 मिनिटांचा अवधी तुम्ही खर्च केलेला आहे. 9 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण करणं बंधनकारक आहे आणि टायमर ऑन आहे याची आपण नोंद घ्या. वारंवार श्रावण ठाकरे आम्हाला सूचित करतायत, ती सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मंचावरती अजून एक व्यक्तिमत्व विराजमान आहेत. कौशल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय दिनेशजी पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला स्पीड अप, बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. टाइम इज मनी. ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने सूचना आहे, आपण वेळेच्या बाबतीत कृपया सहकार्य करा. यावेळेस मात्र बॅटची कडा निघून चालला चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये अडवलं गेलं चेंडूला आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक धाव इथून मात्र पाहायला मिळेल फलकावरती आणि फलंदाजाच्या खात्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या अंकावरती. 23 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 61 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हुकचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतोय, प्रयत्न चांगले आहेत. चेंडू ट्रॅव्हल झाला होता फाईन लेग क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फलंदाज धावचीच्या स्वरूपामधून बाद होताना पाहायला मिळेल. 1+ रन आउट अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावा आहेत फलकावरती 24. रन्स ऑन दी बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर श्री चतुर्भुज स्पोर्ट कुडूस या संघावरती कदाचित थोडासा दबाव जाणवतोय की काय असं काहीसं चित्र पाहायला मिळेल. मी कुडूसकर संघाची प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आमच्यापर्यंत आलेली आहे. तिन्ही संघ मालक इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. प्रकाशजी शेटे अर्थातच जे तात्या या नावाने प्रसिद्ध आहेत ते सुद्धा ऍक्शन मध्ये आहेत. मुदस्सर पटेल देखील ऍक्शन मध्ये आहेत. रुखसाद शेख. यावेळेस मात्र पुढचा चेंडू आणि अगदीच जर आपण पाहिलं तर गोलंदाज आपल्या फॉलोथ्रू चेंडूला अडवतोय. पिंगरी प्रमाणे चेंडू गरगर फिरताना आपण पाहतोय. त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी म्हणजेच कोणताही धोका पत्करलेला नाहीये. फलंदाज नयन जो नारेगावाकडनं बिलॉंग करतोय. यावेळेस मात्र शॉर्ट ऑन बॉलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि घडतंय काय तर धावा मिळतात 4. देखणं चौकार आपण पाहतोय. अतुल पानवे घोडगाव, वैभव भोईर खरिवली, दिनेशजी पाटील कुडूस, राजेश देसले माले, विनायक सांबरे अमरापूर, गणू सांबरे हमरापूर, वसंत आरे आणि त्याचप्रमाणे महेश पाटील असे मी कुडूसकर संघाची प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आमच्यापर्यंत आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. यावेळेस मात्र शफलग्रस्त होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निश्चित प्रमाणात निघून गेला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 धावेच्या वरतीनं. धावसंख्या 29 या अंकावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर नयन यांनी आतापर्यंत 5 धावांचं योगदान दिलंय. धावसंख्या 29 धावा फलकावरती आहेत. अजूनही 32 धावा जोडणं बंधनकारक. फटका फसलाय, पाहूया फलंदाज देखील फसलाय की काय. पण मात्र चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून पोहोचले आणि अगदीच जर आपण पाहिलं तर त्याच दरम्यान धावा जोडल्या गेल्या त्या फलकावरती आपण पाहतोय. त्या 2 आणि या 2 धावेच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या अंकावरती. 3 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय आणि 15 मिनिटं 35 सेकंदाचा अवधी हा 3 षटकाकरता तुम्ही खर्च केलेला आहे याची सुद्धा आपण नोंद घ्या. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला उर्वरित वेळेमध्ये 4थं षटक पूर्ण करणं बंधनकारक आहे. अन्यथा 30 सर्कल मध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला ठेवावा लागेल.
गोलंदाज जुनैद बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. याच्या माध्यमातून महत्वपूर्ण षटक हाताळण्याची आता मात्र जबाबदारी आहे, कारण की समीकरण येऊन पोहोचलंय 12 चेंडू आणि 30 धावांचं. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. बघूया पहिला विजयाचा नारळ कोणता संघ फोडेल. श्री चतुर्भुज स्पोर्ट कुडूस की केबीजी खानिवली संघ. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल पकडला गेलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल जगदीश जाधव यांच्या माध्यमातून. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहतोय 31 या अंकावरती चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर एक जुनैद निश्चित प्रमाणात साईराज कुडू संघामधून त्याला भरपूर वेळा खेळताना आपण पाहिलं आणि याच्या गोलंदाजीमध्ये एक चांगलं मिश्रण आहे. विविधतेने त्याची गोलंदाजी आपल्याला वारंवार त्याने पाहायला मिळाली. तोच गोलंदाज आता मात्र 40+ क्रिकेटमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जुनैद बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. यापुढील होणारा सामना साई बालाजी चॅम्पियन्स आणि मी कुडूसकर. कडा मुकाबला महामुकाबला. पुढचा सामना. प्रेक्षकांना कुठे जाऊ नका. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सीमारेषे लगत इथून मात्र झेल पकडला गेलाय. वाड कॅच. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. द कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणायला हरकत नाहीये. तर मात्र थोडस उशिराने दाखल झालाय, पण या खेळाडूची कदाचित मिडल ऑर्डर मध्ये खूप गरज होती. नैनेश पटेल फलंदाजी करता आलाय. एक चतुर खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाज जुनैद आता मात्र हॅट्रिक वरती आहे. दुसरी हॅट्रिक पाहायला मिळेल का. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेलाय. निघून चाललाय चेंडू आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये सीमा पार. इट्स 1-2 का 4. मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार. कदाचित सूर्याची किरण डोळ्यावरती आली असावी. यावेळेस मात्र चेंडू चालाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दर्जेदार क्षेत्ररक्षण. किती धावांचा बचाव केला हे मात्र पाहणं बंधनकारक असेल. 2 धावांचा बचाव केलाय. खेळाडू मात्र सुरक्षित असावा हीच आम्ही अपेक्षा बाळगतोय, कारण की कव्हरच्या क्षेत्रामध्ये जी बाउंड्री लाईन आहे त्याच्यामध्ये थोडासा काहीसा हा शेताचा भाग आहे. दुखापत झाली नसावी हीच आम्ही अपेक्षा बाळगतोय, कारण की आतापर्यंत कोणताच खेळाडूला इजा झालेली नाहीये. फर्स्ट एडचं किट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्या. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये फर्स्ट एड किट आहे, ते सुद्धा आपण घेऊन जाऊ शकता. सर्वच खेळाडूंनी तिथे जाऊ नका. आपले इतर सहकारी देखील आहेत, ते इतर सहकारी सुद्धा गेलेले आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे सामना आपण सुरू ठेवूया. अतिरिक्त तुमचा खेळाडू असेल तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या.
प्रतीक तांडेल ज्यांनी या स्पर्धेकरता तन मन धन अर्पण केलंय. श्रावण ठाकरे यांच्या पाठीशी सावली प्रमाणे उभे आहेत. फर्स्ट एड किट स्वतः घेऊन चाललेले आहेत. मी कुडुसकर आणि साई बालाजी चॅम्पियन्स दोन संघादरम्यान यापुढील होणारी एक दर्जेदार लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनो कुठे जाऊ नका, पाहत रहा. भूमिक स्पोर्ट्स व गुड मॉर्निंग क्लब आयोजित 40+ बिग बॅश लीग 2026. चला केबीजी स्पोर्ट कानिवली आपला एक अतिरिक्त खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायचा आहे. आणि आतापर्यंत जर आपण आढावा घेतला तर चेंडूंचा खेळ झालाय तो 4, म्हणजे उर्वरित 8 चेंडूंचा खेळ या इनिंग मध्ये शिल्लक आहे. आणि जिंकण्याकरता धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे 24. गोल्डन स्पोर्टचे प्रोप्रायटर वैभव भोईर दाखल झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या वतीने आम्हाला जॅकेट देण्यात आलेलं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप निघून चाललाय चेंडू अवांतर धावे करता. आणि मी यापूर्वीच उल्लेख केला होता की यष्टीरक्षक कदाचित नरेश यांची भूमिका असेल आणि तीच भूमिका पाहायला मिळते. मिस्टर नरेश, इट विल बी द विकेट कीपर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या अंकावरती. 38 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका फसलाय. नैनेशाच्या बॅट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून चालला बॅकवर्ड झोन मध्ये. आणि स्वतः नरेश चेंडूवरती झेपावलेत. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पंचांचा काय इशारा येईल हे पाहणं महत्वाचं आहे. आणि पंचाने बोट आकाशात वर केलंय, याचाच अर्थ नैनेश बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज फलंदाजी करता आलाय. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू चाललाय निघून गेलाय गली रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. मिस्टर नरेश यांना. आणि अगदीच या चेंडूवरती किती धावा जोडल्या गेल्या ते सुद्धा पाहणं बंधनकारक असेल. तर धावा जोडल्या जातात एकूण एकंदर 3. आणि या 3 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती एकूण एकंदर 42 धावा. 42 रन्स ऑन द बोर्ड. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 19 धावांची गरज. रिमेनिंग 6 बॉल्स अँड 19 रन्स टू विन. 6 चेंडू आणि 19 धावा. थोड्याच वेळामध्येच साई दत्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने ॲम्ब्युलन्स देखील दाखल होणार आहे. काल सुद्धा ती ॲम्ब्युलन्स उपलब्ध होती डॉक्टर दत्ता सदगीर यांच्या वतीने. फर्स्ट एड किट सुद्धा आपण पोहोचवलेला आहे खेळाडूपर्यंत. एवढीच अपेक्षा आहे की दुखापत मात्र गंभीर नसावी, हीच अपेक्षा आहे. फलंदाज गोलंदाज आदेशाला आपण पाहतोय. आणि मैदानावरती जवळपास जर आपण पाहिलं तर सावलीत सावट हे 99% आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. आदेश याला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळेल.
व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक धाव जोडली जाईल आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. वॉड मॅच शेवटच्या क्षणापर्यंत इथून मात्र चांगला खेळ पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. मिलिंद लोहार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय निघून गेलाय. आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये धावा मिळत आहेत. त्या 2-3 धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडलं हे पाहणं महत्वाचं आहे आणि अगदीच 1-2 का 3 इथून मात्र आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती. या 3 धावेच्या पडतीनं धावसंख्या आहे 46 या अंकावरती. 46 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र जिंकण्याकरता 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता मात्र शिल्लक राहिली ती मात्र 15. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. याचाच अर्थ चेंडू गणिक 3 धावा करणं हे बंधनकारक असणार आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका चांगला आहे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी इथून मात्र फलंदाज धावबाद होतोय की काय तर पंचांनी मदत घेतलेली आहे. 3ऱ्या पंचांची. इथून मात्र तपासलं जाईल की फलंदाज सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही आणि जेव्हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला होता तेव्हा मात्र तो माध्यमातून इथून मात्र लागलाय की नाही. कदाचित हाताच्या पुढील भाग लागलाय की काय या गोष्टी सर्व तपासल्या जातील. त्यामुळेच कदाचित पंच करण मोरे यांनी 3ऱ्या पंचांची मदत घेतली. तर 3रे पंच विक्रम नाईक सर मॅन फ्रॉम कारिवली यांनी इथून मात्र सूचना केलेली आहे. तर निर्णय असा आलाय द बॅटर इज सेफ म्हणजेच धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचणार आहे. आता मात्र 48 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू हाताळला जाईल आदेश याच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 4 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगतदार स्थितीमध्ये जाईल यातील मात्र शंका नाही. जोरदार प्रहार. चेंडू चालला कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि अगदी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय समीर ठाकरे यांचं. चेंडूची फेकी. तत्पूर्वी आपण पाहतोय धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर 2 आणि या 2 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती आपण पाहतोय 50 धावा. 50 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. वॉड मॅच. गोलाकार मैदान आणि या गोलाकार मैदानावरती सावलीचं सावट पसरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वेळेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 6:35 भरपूर वेळ खर्च झाला या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न पंच सुरेश गरज सर वळतायत आणि दर्शवतायत. वाईट चेंडू आहे. अवांतर 1 धाव जोडली जाईल आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय 3 चेंडू आणि 10 या धावसंख्येचं आव्हान असेल श्री चतुर्भुज स्पोर्ट्स कुळूस या संघासमोर. वॉट मॅच. कंपल्सरी चेसिंग आहे आणि ड्रेसिंग सुद्धा कंपल्सरी आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदीच चेंडू निघून गेलाय. यष्टीरक्षकाला गुंगारा देत बाईच्या स्वरूपामध्ये आणि 1 धाव इथून मात्र जोडली जाईल. 1 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल. धावसंख्या आपण पाहतोय 52 या अंकावरती. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. पंचांकडे कोणत्याही प्रकारचे आपण इशारे करू नका. पंच दक्ष आहेत. अप टू डेट डिसिजन आतापर्यंत त्यांची भूमिका पाहायला मिळाली. यावेळेस मात्र पटका चांगला आहे. देखणं आहे. तत्पूर्वी बॅटर इथून मात्र नॉनस्ट्राइक एंड वरती पोहोचेल. फक्त ना फक्त 1च धाव आणि आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावांची गरज. एखादा भीमर किंवा वाईट चेंडूवरती चौकार आला तर मात्र ट्रॅजेडी क्रिकेट जरूर पाहायला मिळेल.
यावेळेस मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू आणि पहिला विजयाचा नारळ इथून मात्र फुटलेला आहे. केबीजी स्पोर्ट खानिवली या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर आपण जाऊयात या सामन्याचा सामनावीराचा पुरस्काराकडे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात कैलासवासी नरसिंहजी शिंदे यांच्या